राज्यात नवीन सरकार येताच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली होणं हे आता सामान्य झाले। त्याप्रमाणे आता महायुती सरकार स्थापन होताच पुन्हा एकदा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू झाल्याचं पाहायला मिळते। कारण नुकतंच सरकारकडून 13 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची बदलीही करण्यात आली। मात्र यामध्ये IAS राहुल कर्डिले यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। कारण महिन्याभरापूर्वी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झालेले कर्डिले यांच्याकडे आता पुन्हा नांदेडचे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार हा देण्यात आला आहे। राहुल कर्डिले हे मूळचे अहिल्यानगरचे असून 2015च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत। त्यांची पहिली पोस्टिंग परभणीमध्ये होती। ट्रेनी IAS म्हणून त्यांनी केलेल्या कामाचं वरिष्ठांकडून कौतुकही करण्यात आलं। त्यानंतर अमरावतीमध्ये त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले। नंतरच्या काळात त्यांनी MMRDAच्या सह आयुक्तपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती। तर नुकतंच महिन्याभरापूर्वी त्यांची सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली होती। मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्याकडे नांदेडच्या जिल्हा अधिकारी पदाचा कारभार हा देण्यात आला आहे।